स्वतःला तरुण ठेवण्यासाठी ही श्रीमंत लोक लहान मुलांचं रक्त पितात असा धक्कादायक खुलासा एप्स्टीन फाईल मधून समोर आलाय। एप्स्टीन फाईल मध्ये उल्लेख झालेल्या एड्रेनोक्रोम या शब्दाचा अर्थ काय आहे हे जर कळलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। एड्रेनोक्रोम म्हणजे जेव्हा एखाद्याचा मृत्यू जवळ येतो आणि त्याला त्याची भीती वाटते तेव्हा त्याच्या रक्तामध्ये एक रसायन तयार होतं, त्याला एड्रेनालाइन असं म्हणतात। हे रक्त काढलं जातं आणि या एड्रेनाइनला ऑक्सिडाइज करून त्याचं एड्रेनोक्रोम बनवलं जातं। हे रसायन अशा प्रकारचं ड्रग्ज आहे ज्याचं सेवन केल्यानंतर व्यक्ती तरुण दिसायला लागतो आणि त्याच्यामध्ये एक वेगळीच नशा संचारते। आणि एप्स्टीन फाईल मध्ये या शब्दाचा उल्लेख होणं याचा तुम्हाला अर्थ कळतो का? हजारो चिमुरड्यांवरती अत्याचार झाला, अन्याय झाला, त्यांना मृत्यूच्या दारात ढकलण्यात आलं आणि त्यांच्या शरीरातून ते रक्त काढून या श्रीमंत लोकांना त्यांचं तारुण्य टिकवण्यासाठी ते रक्त पुरवलं गेलं। म्हणजे ही माणसं नव्हती, हैवान होती। आणखी एक मला लिंक लागली, एप्स्टीनच्या घरामध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी मागच्या व्हिडिओमध्येही टाकलं होतं, त्याच्या घरामध्ये डेंटिस्टच्या चेअर होत्या, त्याच्या घरामध्ये आय क्लिनिक मध्ये जे चेअर असतात त्या चेअर होत्या। मग या चेअर कशासाठी होत्या तर तिथे तडपवून ह्या लहान मुलांचे ऑपरेशन्स करायचे आणि त्यांच्या शरीरातून हे रक्त काढायचं आणि ते या श्रीमंत लोकांना पुरवायचं। म्हणजे तुम्ही विचार करू शकता का, एप्स्टीनचं ते आयलंड जिथे लोक पार्टी करायला जात होती पण ते अक्षरशः नरक होतं। स्वतःला श्रीमंत आणि सुसंस्कृत म्हणवणारे हे लोक तिथे जाऊन लहान मुलांचं रक्त प्यायचे आणि त्याच्यातून आपलं तारुण्य जपायचे। खरं तर ही कुठलीही अफवा नाहीये, त्याच्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि जगात सुरू असलेल्या या एप्स्टीन फाईलचे सगळे धक्कादायक प्रकार हे प्रत्येकापर्यंत पोहोचवा, कारण प्रत्येकाला या नराधमांची काय लायकी आहे हे कळलं पाहिजे।